25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो आहे. याच पार्श्वभूमीवर खानापूर तहसीलदार कार्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज आणि बळवंत कॉलेज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी चौक व तहसीलदार कार्यालयासमोर मानवी साखळी बनवत शपथ घेतली आणि मतदान जनजागृती निमित्त घोषणा देण्यात आल्या. माननीय तहसीलदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये मतदानाचं महत्त्व या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मतदान जनजागृती या विषयावर पथनाट्य सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. विद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती हमीदा बागवान यांनी बसवलेलं पथनाट्य प्रेक्षकांचं आकर्षण ठरलं. मतदानाचं महत्त्व आणि गरज याचा संदेश त्यांनी आपल्या पथनाट्यामधून विद्यार्थिनींना दिला. यावेळी खानापूर तालुक्याचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री योगेश्वर टोंपे, नायब तहसीलदार माननीय श्री प्रमोद तोबरे, श्री संतोष मोहिते, विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री हनुमंत जाधव, विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री सुनील कुमार देशमुखे, विद्यालयाचे कला शिक्षक श्री सतीश कुमार माने, शिक्षक श्री अभिषेक जाधव, क्रीडा शिक्षक श्री महेश पाटील, शिक्षिका सौ सुतार अंडी, सौ निवळे NB, महाविद्यालयाचे शिक्षक श्री पाटील SS, ज्येष्ठ प्राध्यापिका श्रीमती बागवान HU, बळवंत महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, बळवंत महाविद्यालयाचे सर्व कॅन्डिडेट्स व विद्यार्थी आणि विद्यालयाचे इतर शिक्षक उपस्थित होते. त्याचप्रमाणे विटा परिसरातील BLO, तहसीलदार कार्यालयातील इतर कर्मचारी, विटा परिसरातील मान्यवर व पालक वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री सतीश कुमार माने यांनी केलं, तर श्री संतोष मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले. तर आज या ठिकाणी विटा हायस्कूलकडून आणि प्राचार्य सर असतील, सर्व शिक्षक वृंद असतील, त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मतदान दिवसानिमित्त जो आपण कार्यक्रम ठेवला होता की मतदारांना जागृत करणं, तर त्यासाठी या ठिकाणी त्यांना घेऊन आले आणि खूप सुंदर असं पथनाट्य त्या ठिकाणी त्यांच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं. त्यातून आपल्या मतदाराची किंमत किंवा आपल्याकडे असणारी जी ताकद आहे तर त्याची जाणीव आपल्या सर्वांना त्यांनी करून दिली. तर आज मतदान दिवस जो आहे तर तो आपण का साजरा करतोय, तर आपल्या देशामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारत निवडणूक आयोग हा आजच्या दिवशी म्हणजे 25 जानेवारी 1950 फॉर्म झाला होता. तर त्याचं औचित्य साधून आपण आज मतदान दिन साजरा करतो आणि मतदान दिन दरवर्षी आपण साजरा करतो आणि दरवर्षी मतदाराला आपण आठवण करून देतो की मतदानाची किंमत काय आहे आणि मतदानाची आवश्यकता काय आहे. तर तुम्ही आज आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, आपण सर्वजण म्हणजे आपल्यापैकी कोणीही कुठल्याही जॉबला जाऊ शकतं, कुठलेही शिक्षण घेऊ शकतं किंवा कुठलेही वस्त्र परिधान करू शकते, कुठलाही व्यवसाय करू शकते. तर या सगळ्या ज्या काही स्वातंत्र्य तुम्हाला दिलेले आहेत तर त्या लोकशाही मिळू शकते. जर या ठिकाणी हुकुमशाही असते तर आपल्या सर्वांना बंधने असले असते. आपण सर्वजण आज एकत्र या ठिकाणी जमलो असतो आणि हे पण माहिती नाही. तर त्यामुळे या सर्व जे काही स्वातंत्र्य आहे ते आपल्याला लोकशाहीने दिलेली देणगी आहे आणि ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे आपण सर्वजण जेव्हा आता 18 वर्षाची पूर्ण व्हाल तात्काळ करून सर्वांनी मतदार नोंदणी करून घ्या आणि येणाऱ्या जे कोणते निवडणुका असतील, नगरपालिकेच्या असतील, ग्रामपंचायत असतील किंवा जिल्हा परिषद असेल तर त्या सर्व निवडणुकांमध्ये आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि जे काही लोकप्रतिनिधी थांबलेले निवडणुकीला उमेदवार असतील त्यातून जे उमेदवार तुम्हाला जे वाटतात की चांगले एज्युकेटेड आहेत, ते चांगलं सोसायटीसाठी काही करू शकतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही मतदान करू शकता किंवा तुम्हाला तो अधिकार मिळू शकतो. आणि तुमच्या एका मतानं एखादं चांगलं उमेदवार निवडून येऊन तुमच्या भागाचा म्हणा किंवा तालुक्याचा म्हणा किंवा राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकतो. तर ही आहे आपल्या मतदानाची किंमत, ही आपल्या मतदानाची ताकद. तर आपण सर्वांनी ती ओळखावी. तर यासाठी आपण आजचा दिवस हा साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आपण सर्वजण तरुण आहात. तर याच वयात आपण मतदानाची किंमत जर आपण ओळखली तर पुढे जाऊन आपलं भविष्य किंवा देशाचं भविष्य खूप चांगलं होऊ शकते. तर आज मतदान दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमला आणि खूप छान पद्धतीने आपण आज मतदान जागृती दिन साजरा केला. याबद्दल मी विटा हायस्कूलच्या सर्व शिक्षक वृंद असतील, सर्व विद्यार्थी असतील, सर्वांचे मी खरंच आभार मानतो. नेता भी तैयार है, जनता भी तैयार है, देश के कई नागरिक वोटिंग पावर से अनजान है. नेता भी तैयार है, जनता भी तैयार है, देश के कई नागरिक वोटिंग पावर से अनजान है. 1 दूनी 2, 2 दूनी 4, नाटक दिखाने आ गए आज.
18 की होती ही मिल गई थी बाइक और मोबाइल। अच्छा, एक और चीज मिली थी भाई, वो क्या? मिला था हमको वोटिंग का अधिकार, पर क्या हम नहीं समझे उसकी गहराई। नेताजी जिंदाबाद, नेताजी जिंदाबाद। हमारा नेता कैसा हो? बिट्टू राजा जैसा हो। मेरे प्यारे भाई और बहनों, आप सभी के सहयोग से आप मुझे वोट देकर तो देखिए, मैं सड़कें चमका दूंगा, नालियां साफ करवा दूंगा, बेरोजगार युवक को रोजगार उपलब्ध करा दूंगा, इस क्षेत्र को जापान बना दूंगा। वाह 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 वाह, नेताजी जिंदाबाद, नेताजी जिंदाबाद। चलो चलो, इस मीटिंग से हम सभी का भला होगा। जैसे कि आप सभी लोग जानते हैं कि इलेक्शन की पहली जिम्मेवारी की है, रोजगार मिलेगा, घर पानी और बिजली की सुविधा हो। हमारे पास एक शक्तियाँ, हमको नौकरियाँ चाहिए। हम पढ़े लिखे भी हैं और हमारे पास डिग्रियाँ भी हैं। क्या तुम्हारे पास सिफारिश है? सिफारिश? हाँ, सिफारिश। मैं एमएलए के बाजी हूँ। ये है वो आपके लिए मामा जी ने भेजा है। अरे रे, इसकी क्या जरूरत है? तुम कल से नहीं तो क्या से काम पे लग जाओ। ये क्या था? चलेगा, चलो जाओ यहाँ से। एमएलए सिफारिश जो करता हमारी, मिल जाती हमको नौकरी। जब नौकरी होगी तो क्या करेंगे? घरों में चोरियां होगी। और बताएं जब चलते हैं, हम नहीं जाएंगे वोट देने। हम भी नहीं जाएंगे वोट देने। वोट देने से कुछ नहीं बदलता, तुम भी जाओ वोट देने। मैं तो जाऊंगी वोट देने उस नेता को जिस नेता ने हफ्ते भर मेरे खाने पीने का ख्याल रखा है। हाँ हाँ, हाँ, हम सभी जाएंगे वोट देने। मेरा वोट महिलाओं की सुरक्षा, मेरा वोट शिक्षा की ओर, मेरा वोट इस क्षेत्र के विकास को, मेरा वोट सोच के बताती हूँ। जीत गया भाई, जीत गया, हमारा नेता जीत गया। मेरे प्यारे भाई और बहनों, आप सभी के सहयोग से मैं इस क्षेत्र का एमएलए बन चुका हूँ। अब से आपका काम खत्म और मेरा काम शुरू। नेताजी जिंदाबाद, नेताजी जिंदाबाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।